नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मैत्रेमध्ये आपलं स्वागत आहे। मी डॉक्टर आशिष जेतपाळ। मैत्र्य साप्ताहिक या चालू घडामोडीद्वारे आपण नीती निबंध आणि नीतिशास्त्र याच्या कंटेंटचा एक सेक्शन सुद्धा तुमच्यापर्यंत रेग्युलर बेसिसवरती घेऊन येत आहोत। या अंकामध्ये जो आता नुकताच प्रकाशित झालेला आहे त्या 1 ते 14 ऑगस्टच्या अंकामध्ये आपण संत सावतामाळी यांचं कार्य व त्यांचा परिचय निबंध आणि नीतिशास्त्राच्या दृष्टीने दिलेला आहे। एमपीएससी डिस्क्रिप्टिव्हची जी तयारी करतायत त्यांनी सिलेबस मध्ये लाईन वाचलीच असेल, महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह। त्यामुळे संत सावतामाळी सारखी महाराष्ट्रातील मातीतील माणसं महत्त्वाची ठरतात। अर्थात ते महाराष्ट्रातील आहेत म्हणून महत्त्वाचे नाहीयेत, त्यांचे विचार, जी व्यापकता आहे आणि जे महत्त्व आहे आजच्या काळातील सुद्धा ते लक्षात घेता यूपीएससी मध्ये सुद्धा आन्सर्स मध्ये त्यांचा वापर करायला पाहिजे, मग तो निबंधाचा पेपर असेल किंवा नीतिशास्त्राचा पेपर असेल। सावतामाळी यांची व्यक्तिगत फारशी माहिती उपलब्ध नाहीये। त्यांचं जन्मस्थान याच्याबाबत माहिती आहे आणि त्यातूनच असं म्हटलं जातं, धन्य ते अरण रत्नांचीच खाण जन्मला निधान सावता तो। पंढरपूर जवळ अरण भेंडी किंवा अरण हे त्यांचं गाव मानलं जातं। धन्य ते अरण की ज्यातून अशी ही रत्नाचा खाण, रत्नाची खाण समजलं जाते की त्यातून असा सावतामाळी सारखा रत्न निर्माण झालेला आहे। संत नामदेव त्यांच्याबद्दल म्हणतात, कारण सावतामाळी हे नामदेव आणि ज्ञानेश्वर या दोन्हींचे समकालीन होते। संत नामदेव म्हणतात, सावता सागर प्रेमाचा आगर घेतला अवतार माळ्या घरी। प्रेमाचा आगर आहे सावता, त्याच्या सावता या नावाचा जर विचार केला ना तरी सुद्धा नावासारखाच त्यांचा लौकिक आहे हे दिसून येतं। वपू काळे असं म्हणतात की व्यक्तीला जे नाव दिलेलं आहे त्या नावाला साजेसं असं वर्तन माणसाचं नसतं आणि नावाला साजेसं असं वर्तन असलेले अत्यंत दुर्मिळ लोक असतात। त्या दुर्मिळ लोकांमधील एक नाव आहे सावतामाळी। सावता या शब्दाचा भावार्थ असा होतो, सज्जनता किंवा शुद्ध चारित्र्य, सभ्यतेचं प्रतीक। काय नावाचा अर्थ आहे तर सज्जनता किंवा शुद्ध चारित्र्य। त्या सज्जनतेने, शुद्ध चारित्र्यानेच त्यांनी आपलं जीवन व्यवहार, आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे आणि त्यामुळेच नामदेव म्हणतात प्रेमाचा आगर आहे तो सावता। संत सावतामाळी यांच्या आयुष्यातून आपल्याला जर काही मूलभूत गोष्टी बघायच्या झाल्या तर साधेपणा, प्रामाणिकपणा आणि अखंड श्रद्धा यांचा संगम म्हणजे सावता। अखंड श्रद्धा, विठ्ठलाविषयीची निस्सीम श्रद्धा, साधेपणा आणि प्रामाणिकपणा, त्या विठ्ठलाची निस्सीम श्रद्धा आणि प्रामाणिकपणा एकत्र करून ते आपलं काम करतात। साधेपणा त्यांच्या कामातच आहे। आमची माळी याची जात शेत लावू बागियाची। आम्ही काय फार माझं महत्वाचं किंवा मोठं काम करत नाही, मी माझं काम, माझ्या शेतातलं काम करतोय, याच्या पलीकडे फार काही नाही असं सावतामाळी सांगतात। सध्याच्या काळात जेव्हा साधेपणा बिंबवावा लागतोय, सतत सांगावं लागतंय साधेपणाकडे जा। लिओनार्डो दा विंची म्हटला होता की सिम्प्लिसिटी इज अल्टिमेट सॉफिस्टिकेशन। नितांत साधेपणा हा आधुनिकतेचा कळस आहे। जर नितांत साधेपणा आधुनिकतेचा कळस असेल तर त्या कळसावरती विराजमान आमचा सावतामाळी आहे, कारण तो त्याच्या जीवन व्यवहारातून, त्याच्या जीवन तत्वज्ञानातून साधेपणाचा उत्कृष्ट नमुना आमच्या समोर मांडतोय। त्यांचा प्रसिद्ध अभंग आपल्या सगळ्यांना माहितच असेल, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी। कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी। माझ्या कामामध्ये, प्रामाणिक कष्टामध्येच मी विठ्ठल शोधतोय। विठ्ठलाची भक्ती, ईश्वराची उपासना ही काय आहे तर मी जे काम करतोय त्याच्यामध्ये आहे। भगवद्गीतेमध्ये कर्मयोग सांगितलाय। तुम्ही मोक्ष मिळवण्यासाठी संन्यासस्थ वृत्तीने परमार्थाकडे जाणं म्हणजे निष्क्रियता नाही। भगवद्गीता म्हणते कर्मयोगी व्हा। त्या कर्मयोगाचं आणखी एक दृश्य उदाहरण म्हणजे सावतामाळी। सावतामाळी सांगतात की तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं तर तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचाल। हॉनेस्ट परस्यूट, तुमच्या कामातील प्रामाणिकपणा हा ईश्वराकडे जाण्याचा अत्यंत साधा सोपा मार्ग आहे। कारण परमार्थिक गोष्टी म्हटली की ती अवघड गोष्ट आहे असं पण आपल्याला वाटतं। ईश्वर मिळणं किंवा ईश्वरापर्यंत पोहोचणं ही अवघड वाट आहे। सावतामाळी सांगतात
सावतामाळी म्हणतात की ही वाट काही इतकी अवघड नाहीये, उलट सोपी आहे. त्यांच्या अभंगाचा दाखला द्यायचा झाला, ते म्हणतात न लागे सायास न पडे संकट. तुम्ही मला जे वाटतं ना परमार्थामध्ये ईश्वरापर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट आहेत, न लागे सायास. नामे सोपी वाट वैकुंठाची. सोपी वाट आहे, ईश्वराचं नाव घ्या आणि ते ईश्वराचं नाव घेत घेत प्रामाणिक कष्ट तुमचं कर्तव्य पार पडा. तुमचा जो धर्म आहे, तुमचं जो काम आहे, ते काम पार पाडलं तर तुम्ही ईश्वरापर्यंत पोहोचाल. आपल्या ह्या साध्या राहणीतून, आपल्या कर्तव्याच्या बांधिलकीच्या भावनेतून, नंतर कांट तिकडे सांगतो पाश्चात्य परंपरेमध्ये डिओन्टॉलॉजिकल इथिक्स मध्ये, कर्तव्य आधारित नीतिशास्त्रामध्ये, की तुमचं कर्तव्य महत्वाचं आहे. आमचा सावतामाळी पण तोच सांगतोय ना, तुमचं कर्तव्य महत्वाचं आहे. बघा सध्याच्या आयुष्यात किती प्रश्न आहेत, त्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा. आपल्याकडे सध्या लोकशाही व्यवस्था आहे, चांगले नियम कायदे आहेत. प्रश्न कुठे निर्माण होतो? माणसं चारित्र्यहीन वर्तन करतात, आपले कामात प्रामाणिक नाहीयेत. आपल्या कामात प्रत्येक जण प्रामाणिक राहिला सावतामाळींना अभिप्रेत असल्याप्रमाणे, तर आपलं आयुष्य तर चांगलं होईलच, पण अखिल सामाजिक जीवन निश्चितपणे बदलू शकतं. सावतामाळी एक प्रकारे तुकोबांच्या एका अभंगाचा परत एकदा वस्तुपाठ ठरतात. तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. धन गोळा करणं म्हणजे काय, किंवा योग्य धन कोणतं, तर तुमचा उत्तम व्यवहार, तुमचं उत्तर चारित्र्य म्हणजेच धन. त्या धनाची आकांक्षा ठेवा. जॉर्ज वॉशिंग्टनचं पण एक वाक्य आहे, माझ्याकडे माझं चारित्र्य टिकवण्याचा ठामपणा हवा, कारण चारित्र्य हा एकमेव हेवा वाटावा असा गुण आहे. तुकाराम ते सांगतायत, तुकाराम ते आपल्या कृतीत दाखवतायत, आणि सावतामाळी पण तेच करतोय. आम्ही प्रामाणिकपणे कष्ट करतोय. ही प्रामाणिकपणे कष्ट करण्याची भावना भारतीय परंपरेत पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या प्रकारे अधोरेखित केलेली गोष्ट आहे. जसं की बसवेश्वर सांगतात, संत बसवेश्वर म्हणतात, काय कवे कैलास. जेव्हा मी सावतामाळी वापरतोय किंवा काय बसवेश्वर वापरतोय, दोन्हींना एकत्र वापरता येईल. काय कवे कैलास, माझ्या प्रामाणिक कामातूनच मी तो कैलास, माझ्या शिवापर्यंतचा प्रवास साधणार आहे. इंग्रजीमध्ये वर्क इज वर्कशिप जे आपण म्हणतो, त्याचं अत्यंत व्यापक असं रूप. कारण इथे कामात ईश्वर शोधणं, याच्या पलीकडे जाऊन प्रामाणिक काम करून ईश्वरापर्यंत पोहोचणं अपेक्षित आहे. त्यामुळे काय कवे कैलास किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. काम, कर्तव्य ही भावना अन्य गोष्टींपेक्षा महत्वाची आहे, हे आपल्या पत्नीला पटवून देताना ते सांगतात, प्रपंची असूनी परमार्थ साधावा, वाचे आठवावा पांडुरंग. आपल्या घरात पाहुणे आलेले असताना परमार्थामध्ये लीन असलेली पत्नी त्यांच्याकडे दुर्लक्ष करते, त्यावेळेला ते सांगतात, प्रपंची असूनी परमार्थ साधावा. तुम्ही प्रपंची असून सुद्धा तुमचे कर्तव्य पार काढले तर परमार्थ साध्य होणार आहे. वाचे आठवावा पांडुरंग. पांडुरंग आठवत आठवत ते कर्तव्य करा. अत्यंत साधा, सोपा आणि प्रतिकूल परिस्थितीतून निर्माण झालेला तत्वविचार. तत्वविचार निर्माण करण्यासाठी बौद्धिक उसंत लागते, आपल्याला विचार करण्याच्या कष्टदायक प्रक्रियेतून जावं लागतं. हे सगळं मान्य आहे, पण सावतामाळी सारखे लोक सांगतात की आमच्या कष्टदायक आयुष्यामधून सुद्धा आम्ही जीवनाचं साधं सुद्धा तत्वज्ञान मानलेलं आहे, ते तर आपण समजून घेऊ शकतोच ना. सावतामाळी सध्याच्या काळामध्ये जेव्हा आपल्याला सांगावं लागतंय शासनाच्या स्तरावरतून, इथिकल वेल्थ क्रिएशन आपल्याला करायचं आहे, नैतिक संपत्तीचं निर्माण करायचं आहे. अर्थात तुम्ही जी संपत्ती निर्माण करणार, कारण संपत्ती निर्माण करणं राष्ट्रासाठी महत्वाचंच आहे, पण ती संपत्ती कशी असायला पाहिजे, नैतिक आधारावरती असायला पाहिजे. भारतीय परंपरेत चतुर्थ पुरुषार्थ सांगितले, धर्म अर्थ काम मोक्ष. त्यातील अर्थ आणि धर्माची सांगड असायला पाहिजे, असं सुद्धा भारतीय परंपरा सांगते. सावतामाळी आपल्या जीवनातून या सर्व तत्व विचारांचा मिलाप साधत एक चांगला वस्तुपाठ, आदर्श वस्तुपाठ आपल्या समोर ठेवतात. अशी माणसं परीक्षेमध्ये वापरण्याच्या पलीकडे समजून घेतली पाहिजेत. मैत्रेय साप्ताहिकाकडून आणि एकूणच मैत्रेय परिवाराकडून त्यांच्या विचारांना, त्यांच्या तत्वांना
आदरांजली.